मला छत्री समजायची भूलचूक करू नकोस, कारण माझ्याशिवाय पिझ्झा देखील पूर्ण होत नाही. झापक झुपुक झापक झुपुक. राजाजी चल सकी, आज बनवू मशरूम. झाडाखाली उगवलेला नाही बरं का, तर बाजारातून ताजा ताजा आण. झाडाखाली उगवलेला विषारी असतो. आता बाजारातून आणला तर इथे मी 400 ग्रॅम आहे तो घेतलेला आहे मशरूम. आता व्यवस्थित स्वच्छ धुवायचा. कशासाठी? तर याच्यावरती माती असते, नाहीतर माती जायची पोटामध्ये, इन्फेक्शन होईल. आता काय कर, पाठीमागचा दांडा आहे तो व्यवस्थित काढून वेगळा कर. त्याला कुठल्याही प्रकारची माती नसते, कारण आपण व्यवस्थित स्वच्छ धुतलेला आहे. आता वरचा भाग असतो ज्याला छत्री म्हणतात, ती छत्री व्यवस्थित सोलून घ्यायची. त्याच्यावरचं जे कवर आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं, म्हणजे मस्तपैकी पांढरा शुभ्र असा आपला मशरूम तयार होतो. सगळाच सोलून घे. मी एकच दाखवलं म्हणून तू देखील एकच घेशील. आता काय कर, कढईमध्ये तेल टाक. तेलामध्ये टाक आलं लसूण पेस्ट नाचायला लागली की लगेचच टाक त्याच्यामध्ये कांदा. आता मी ते व्हिडिओ करायला विसरले, म्हणून तू देखील आलं लसूण टाकायचं विसरू नकोस. आता कांद्यामध्ये लगेचच टाकायचं, ते काय टाकायचं, मीठ टाकायचं. आणि व्यवस्थित कांदा भाजला की लगेचच टमॅटो टाकायचा. आता टमॅटो कसा असला पाहिजे, जसं आपलं क्रश असतं तसा लाल बुंद, क्रशच्या गालासारखा लाल बुंद असा टमॅटो घे. व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत त्याला भाजून घे. लगेचच त्याच्यात हळद टाक आणि थोडीशी हिंग टाक, चव मस्त येते. माझ्याकडे इकडे घाटी मसाला आहे म्हणून मी घाटी मसाला टाकला. आता लगेचच याच्यामध्ये पनीर मसाला ॲड कर. पनीर मसाल्याची चव लय भारी असते, एकदा ट्राय करून बघ. आता याच्यामध्ये तुला जो आपण मशरूम साफ केलेला आहे तो मशरूम टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घे. पाणी बिनी टाकशील नाही तर नुसतंच पाणी होईल मशरूमचं. आता फक्त याला वाफेवरती 2 मिनटासाठी एक वाफ काढ. 2 मिनटातच तुला कळेल की याला किती पाणी सुटते ते, आणि 5 मिनटामध्ये तुझी अशी झन्नाट भाजी तयार होईल. आता शेवटी थोडीशी कोथिंबीर टाक आणि थोडंसं प्रेम टाक. कोथिंबीर म्हणजे भाजीचं टिक टॉक फिल्टर.